नमस्कार, मी अनुया बाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे कामकाज ठप्प. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप करण्याचा दिला इशारा. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आयोजित क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे, आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आशावाद. आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील नाणार रिफायनरीचे कौतुक करणारे जाहिरात फलकाला राष्ट्रवादीने फासले काळे. रिफायनरी होऊ न देण्याचा व्यक्त केला निर्धार. घेऊया अल्पशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांना विना अट 7वा आयोग लागू करा या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड यांच्यासह देवरुख, दापोली, गुहागर येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने सर्व कामकाज ठप्प झाले होते. आम्हाला संप का करावा लागला या विषयाची माहिती संघटनेचे अध्यक्ष किरण मोहिते यांनी पत्रकारांना दिली. महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांच्या विविध मागण्या, उदाहरणार्थ वेतन आयोग, तर 100% वेतन शासनाच्या निधीतून करावं, रोजगार रोजंदारीवाले कर्मचारी आहेत त्यांना कायम करणे, अशा विविध मागण्यांसाठी आम्ही गेली वर्ष दीड वर्ष पाठपुरावा करतो. अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रमुख मागणी 7वा वेतन आयोग इतर ऑफिसला लागू झाला, पण आम्हाला अजून काही लागू केलेलं नाही. त्यासाठी न्यायालयात असतो आम्हाला आजपासून बेमुदत संप करावा लागेल. दरम्यान शासनाने 7वा वेतन आयोगसह इतर प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे बेमुदत आंदोलन तूर्त मागे घेण्यात आल्याने शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. रत्नागिरी येथील श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि टाइम्स मॉल आयोजित क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करावेत अशी अपेक्षा आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे. आणि भविष्यामध्ये आपण आज 16 वर्षीय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. भविष्यामध्ये तुमच्यातला एक राज्यस्तरीय स्पर्धेवरती जाईल. भविष्यामध्ये तो निश्चितपणे रणजीमध्ये असेल, आपल्या क्रिकेटच्या टीममध्ये सहभागी होईल अशा प्रकारे आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी एक दुसरं एक आनंदाची समाधानाची गोष्ट वाटली आणि आठवण आली म्हणजे आमच्या श्री जगपालांची. इथं आमच्या श्रीजींचे चिरंजीव आदित्य इथे आलेले आहेत. आम्ही सुद्धा या ठिकाणी शिरीष, आम्ही सर्व मंडळी एकत्रपणे या ठिकाणी अनेक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेलं होतं. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून उद्देश एवढाच असतो की त्या स्पर्धेतून एखादा आपल्या जिल्ह्यातला खेळाडू निर्माण झाला पाहिजे. तुमची आमच्या सर्वांची अपेक्षा असते.
आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व मंडळी संकल्प सोडला पाहिजे. आणि ज्या वेळेला मला वहिनीने सांगितलं की त्यांच्या घरी जेव्हा ते भेटायला गेले त्यावेळेला स्वतः वहिनीने सांगितलं की ह्या क्रिकेट स्पर्धेला माझ्याकडेही स्पॉन्सरशिप हे योगदान देणारी मंडळी या ठिकाणी आहेत. म्हणून तुम्ही आम्ही सर्व कार्यक्रम करतो, त्यांना धन्यवाद देतो. गेले 8 दिवसापासून रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार राजन साळवी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिला घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिला घोसाळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे कौतुक करीत मैदानावर खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन पाहायला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व सन्माननीय व्यासपीठ या सर्वांचा मी आभार मानते. आपण सर्व प्रेक्षकाला, सर्व खेळाडू आणि जिंकलेले जे विजेता आहेत, उपविजेता आहेत, सर्वांचा मी आभार मानते. खेळाडू वृत्ती असायला पाहिजे हे मी आपल्याला अगदी नमूद करते. प्रत्येक वेळी चषक हा आपल्याला मिळालाच पाहिजे असं जेव्हा भान ठेवून आपण मैदानात उतरता तेव्हा निश्चितच यश आपलंच असतं. लक्षात ठेवा, हार जीत ही सगळीकडे असते, फक्त सातत्याने चिकाटी ध्येय हे आपल्यामध्ये मला दिसून आलं. मी वारंवार मॅच बघायला येत असे त्यावेळेला आवर्जून मी या मुलांचा उल्लेख करत होते की बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यांची चिकाटी ग्राउंडवर इथे भर उन्हामध्ये सर उभं राहून खेळायचं हा जोक नाहीये. आणि अतिशय ऊन असायचं इथे आणि त्या परिस्थितीमध्ये ती मुलं जी काम करत होती ते बघून मी भारावून गेले. एक खिलाडी वृत्ती त्यांच्यामध्ये होती. स्पर्धेचे प्रमुख दीपक देसाई यांनी 8 दिवस सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेची माहिती देऊन ज्यांच्यासाठी आम्ही सामने भरवतो त्यातील शाळा मात्र उदासीन असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्पर्धा घेण्यामागचा हेतू असा होता की अंडर 14, अंडर 16 या मुलांना या स्पर्धांना या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेच वाव नव्हता. मुलं शाळेतून शिकत होती. शासकीय ज्या स्पर्धा असतात त्या फक्त 8 वर्षे असतात आणि जे एखादा तटावरचं श्राद्ध उरकवायचं असतं त्याप्रमाणे त्या शासकीय स्पर्धा होत असतात. त्याच्यामध्ये मुलांना कोणत्याही प्रकारचा वाव मिळत नव्हता, त्यांच्या टॅलेंटला वाव मिळत नव्हता. आणि म्हणून ही स्पर्धेचं ही संकल्पना उल्हासराव घोसाळकर टाइम्सचे प्रमुख संपादक सर्वेसर्वा त्यांच्याकडे मांडले आणि त्यांनी ते उचलून धरून आज हे 3रं वर्ष उजाडत आहे. चांगल्या प्रकारे स्पर्धा झाल्या. वाईट एवढंच वाटतं की एवढं रत्नागिरीमध्ये चांगलं क्रिकेट आहे पण शाळांमधून मी 14 नोव्हेंबरला पेपरमध्ये डिक्लेअर केलं होतं या स्पर्धेचं. आज जवळजवळ 1.5 महिना झाला. संघ खेळून गेले परंतु अजून त्यांच्या प्रवेश अर्ज यायचे बाहेर. मला वाईट वाटतं की त्यांच्या प्रत्येक वेळेला 5-5 वेळा शाळेत जाऊन हे प्रवेश अर्ज मला स्वीकारायला लागले. शाळांना काहीच पडलेलं नाही आहे मी स्पर्धा घेतोय ते. प्रतिष्ठानच्या वतीने आमदार राजन साळवी, अध्यक्ष उर्मिला घोसाळकर, उपाध्यक्ष अलिमिया काझी, टाइम्स नोटबुकचे संचालक इंद्रजित घोसाळकर, प्रसन्न आंबुलकर, नगरसेवक सुदेश मयेकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे, आदित्य शिरीष जैतपाळ आदींचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जयंतराव करमरकर, संजय वैशंपायन, सुधाकर सावंत, राकेश चव्हाण, दीपक राऊत, सीताराम पाटील, राजू भाटलेकर, ॲडव्होकेट काळे आदी मान्यवर आणि क्रिकेटप्रेमी नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन देऊन देखील नाणार रिफायनरी किती चांगली आहे अशी कंपनी जाहिरातबाजी करतेच कशी असा प्रश्न लांजा येथील राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव यांनी उपस्थित करून नाराजी व्यक्त केली आहे. वरती रत्नागिरी रिफायनरीच्या संदर्भामध्ये काही होर्डिंग्स त्या ठिकाणी लावण्यात आले होते. एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री त्या ठिकाणी विधानसभेमध्ये घोषणा करतात की लोकांना आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठेही प्रकल्प करणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळते त्या ठिकाणी ह्या कंपनी त्या ठिकाणी रिफायनरीच्या संदर्भामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देऊन त्या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही सर्वच जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे याचा निषेध केला आहे आणि राजापूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती जे ॲडव्हर्टाइजमेंट फलक त्या ठिकाणी लावण्यात आले होते त्याला आम्ही त्या ठिकाणी काळं फासून त्या ठिकाणी यांचा निषेध त्या ठिकाणी व्यक्त केला आहे. मला आपल्या माध्यमातून ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आपण ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची आणि आमच्या राजापूरवासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, कारण एका बाजूला आपण त्या ठिकाणी रिफायनरीला इथल्या स्थानिक जनतेला विचारात घेतल्याशिवाय प्रकल्पाला पुढे रेटणार नाही असा आपण एका बाजूला नारा लावता आणि दुसऱ्या बाजूला कंपनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कंपनी स्वतःची ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचा प्रयत्न करते. मला आपल्या माध्यमातून इथे या ठिकाणी कंपनीला देखील सांगायचं आहे की जोपर्यंत त्या ठिकाणी इकडे आमच्या 100% या ठिकाणी शेतकऱ्यांचा आणि इथल्या स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला विरोध आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कोणीही या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील ह्याच्यावरती ह्या ॲडव्हर्टाइजमेंट करणं बंद करावं, कारण आपण ह्या ठिकाणी एकातर्फी एका बाजूला रिफायनरीचा कुठलाही विषय पुढे जाणार नाही असं सांगतो आणि दुसऱ्या बाजूला कंपनीला सांगून आपण इथे ॲडव्हर्टाइजमेंट करून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. याच्या पुढे देखील असा प्रचार आणि प्रसार झाला तर 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते याचा निषेध करतील, हे आज आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. नाणार येथे रिफायनरी झालीच पाहिजे, ती सुरक्षित आहे अशी जाहिरातबाजी गेल्या काही दिवसांपासून कंपनी करीत आहे. त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी अजित यशवंतराव यांनी जाहिरात फलकांना काळे फासून निषेध केला. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. एकच जिद्द, रिफायनरी रद्द, एकच जिद्द, रिफायनरी रद्द. राजापूर जैतापूर येथील KTVचे प्रतिनिधी सचिन नारकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार नाणार पंचक्रोशीतील ग्रामस्थ रिफायनरी नको म्हणजे नको या आपल्या मतावर आजही ठाम आहेत. त्यामुळे जाहिरातबाजी करा अथवा पानिपत येथील रिफायनरी दाखवा, आम्ही नाणार येथे रिफायनरी होऊ देणार नाही म्हणजे नाही या आपल्या निर्णयावर ठाम असल्याने सन 2019 मध्ये ही नाणार रिफायनरीचे घोंगडे भिजतच राहणार हे मात्र नक्की. स्वराज्य प्रतिष्ठान लांजा यांच्या वतीने प्रेरणास्थान ऋषीनाथ दादा पत्याणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कारासाठी आलेले विद्यार्थी आणि 130 स्थानिक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात डॉक्टर सुहास देसाई तसेच सहाय्यक राजेंद्र शिर्के यांनी रुग्णांची तपासणी केली. अध्यक्ष विनायक खानविलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आपण काय शिकलो, काय शिकतोय आणि आपल्यावर काही संस्कार होत आहेत हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही. कारण आज श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन केल्यानंतर आज तुम्ही सगळे जमल्यानंतर रात्री 9ला ज्यावेळेला कार्यक्रम चालू होतो त्यावेळेला प्रत्येक दिवशी आम्ही सगळे इथे ग्रामस्थ तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी इथे सगळे उपस्थित असतो. त्याच्यामध्ये निर्मलाताई मांडवकर असतील,
बापूदादा असतील, योगेश सुर्वे असतील, हे सगळे ग्रामस्थ इथे आवर्जून उपस्थित राहतात. या थंडीमध्ये सुद्धा एवढ्या लांब लांब इथे बसलेले असतात. का तर बाहेरचे विद्यार्थी माझ्या गावामध्ये येऊन सेवा करण्याचा चांगला प्रयत्न करतात. त्याला थोडंसं प्रोत्साहन खारीचा वाटा म्हणून हे सगळे इथे येत असतात. तुम्हाला टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करत असतात आणि त्यांच्यातून तुमच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं काही बरंच असतं. उपस्थित मान्यवरांचे प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आले. ताईलुका आगरे या अंध महिलेला प्रतिष्ठानच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे कामकाज ठप्प. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप करण्याचा दिला इशारा. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आयोजित क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे, आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आशावाद. आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील नाणार रिफायनरीचे कौतुक करणारे जाहिरात फलकाला राष्ट्रवादीने फासले काळे. रिफायनरी होऊ न देण्याचा व्यक्त केला निर्धार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.